ठाकरेंच्या हातातून मुंबई निसटली। आर्थिक राजधानीची सत्ता सूत्र भाजपकडे। शिंदेंनाही मुंबईकरांनी नाकारलं। मुंबईत 89 जागा जिंकून भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष, तर ठाकरेंची शिवसेना 65 जागांसह दुसऱ्या स्थानी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये मुंबईत भाजपचा अभूतपूर्व ऐतिहासिक विजय। भाजप सर्वात मोठा पक्ष। मुंबईत महायुतीचाच महापौर बसणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विश्वास। महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपचा अभूतपूर्व दणदणीत विजय। 29 पैकी 23 महापालिकांमध्ये भाजपची जोरदार मुसंडी। फडणवीसांची कॅप्टनला साजेशी खेळी, विरोधकांना चारली धूळ। राज्यामध्ये महायुतीच्या बाजूने वातावरण। ठाकरेंच्या विरोधात जनतेचं मतदान। ठाकरे सेनेने 160 जागा लढवूनही केवळ 60 जागांवरच विजय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी आज निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना मातोश्री निवासस्थानी बोलावलं। विजयी नगरसेवकांचा सत्कार आणि मार्गदर्शन केलं जाणार असल्याची माहिती। मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या मनसेच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह। उद्धव ठाकरेंसोबत एकत्र लढताना मुंबई महापालिकेत 6 नगरसेवक विजयी। गेल्या वेळच्या कामगिरीची बरोबरी गाठताना मनसेची दमछाक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट घटला। ठाणे महापालिका वगळता अन्य महापालिकांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची पिछेहाट। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेली शहरं भाजपनं जिंकली। ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह महामुंबईमध्ये महायुतीचा बोलबाला। मीरा भाईंदर आणि नवी मुंबई भाजपकडे। वसईमध्ये मात्र महायुतीच्या विजयी घोडदौडीला ब्रेक, तर भिवंडीमध्ये काँग्रेसला यश। मुंबईमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का। शिंदेंचे खासदार रवींद्र वायकरांची कन्या दीप्ती वायकर, आमदार मंगेश कुडाळकरांचा मुलगा सदा सरवणकर यांचा मुलगा आणि मुलगीही पराभूत। भाजपमध्ये गेलेले रवी राजा यांचाही पराभव। नवी मुंबईमध्ये मंत्री गणेश नाईकांनी बालेकिल्ला राखला। भाजपची एकहाती सत्ता। एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करण्यात यश। शिंदेंचं स्वप्न भंगलं। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। भाजपची पुन्हा एकहाती सत्ता। पवार काका पुतण्यांच्या युतीला पुणेकरांनी सपशेल नाकारलं।